हीच मुची प्रार्थनान, हेच मुचे मागणी. माणसाने माणसाशी माणसा समवागणी. नमस्कार. जुगजुग जो अभियान हे अवयवदानासंदर्भात असलेले अभियान हे जुलै 2025पासून महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाकडून राबवण्यात येत आहे. परंतु या अवयवदानाच्या अभियानाबद्दल समाजामध्ये जागृती नाही. समाजावरून फेडण्याची एक नामी संधी आहे आणि हीच गोष्ट आपल्याला अद्याप माहिती नाही. याविषयी समाजामध्ये म्हणावी तेवढी जनजागृती झालेली नाही. कारण बरेच रुग्ण हे त्यांना त्यांचे अवयव निकामी झाल्यामुळं त्यांचं जीवनामध्ये त्यांना अनंत अडचणींना सामोरं जावं लागतं आणि मानवी अवयव हे कोणत्याही कारखान्यात फॅक्टरीमध्ये तयार होत नाहीत. तर एका माणसाने दुसऱ्या माणसाला जर अशा प्रकारे दान केले, अवयवदान केले, तरच त्या माणसाला हे अवयवदान दिल्यामुळे त्याचं जीवन सुखकर होऊ शकतं. आता अवयवदान करायचं हे आपण आपल्या मृत्यूपश्चात सुद्धा करू शकतो. कारण आपल्या मृत्यूनंतर आपल्याला त्या शरीराचा कोणताही उपयोग होत नाही. आपण आपला देह जाळून पुरून त्याचे अंत्यसंस्कार करत असतो. परंतु आपल्या मृत्यूनंतर जर आपल्याला आपल्या शरीराच्या अवयवांचा जर एखाद्या गरजू रुग्णाला मदत झाली तर किती भाग्याचं असेल. हे अशा प्रकारच्या मीटिंगा आपल्या बैठकीतून समाजाला पटवून देता आलं पाहिजे. आणि एक व्यक्ती 8 रुग्णांना त्यांचे प्राण वाचवू शकते, त्यांचं जीवनमान उंचावू शकते. हे आपल्याला या अभियानातून माहिती समाजापर्यंत पोहोचवायची आहे. आपण ही माहिती अशा प्रकारे पोहोचवू शकतो. आता आपल्याला मृत्यूनंतर आपण कसे मदत करू शकतो, अवयवदान करू शकतो याविषयी माहिती घेणार आहोत. निर्णय 1. प्राण वाचतील अनेक. रस्ते दुर्घटना किंवा इतर अपघातामध्ये मेंदू मृत्यू म्हणजेच ब्रेन डेथ रुग्णांचे नातेवाईक सुद्धा रुग्णाच्या मृत्यूपश्चात अवयवदानाचा निर्णय घेऊ शकतात. किडनी, लिव्हर, हृदय, डोळे, त्वचा असे अनेक अवयव दान करता येतात. सोडाबंद अंधश्रद्धेचे फुलवा आयुष्य अनेकांचे. शेवटचा श्वास कुणासाठी नवी सुरुवात. अवयव दानामुळे अंधांना दृष्टी, रुग्णांना आरोग्य मिळते. अंधश्रद्धेचे बंधन तोडा, एक आशेचा दीप लावा. तुमचा एक होकार कुणाचं आयुष्य बदलू शकतो. किडनी, लिव्हर, हृदय, डोळे, त्वचा असे अनेक अवयव मृत्यू पश्चातही उपयुक्त ठरू शकतात. भीती सोडा, विश्वास ठेवा विज्ञानावर. मम देह परहिताय भवतु म्हणजेच मेल्यानंतर माझं शरीर दुसऱ्यांच्या उपयोगी ठरी. मृत्यूनंतरचे अवयवदान म्हणजे गरजूंना जीवनदान. एक अवयव एका कुटुंबाला आशा. जीवनदानाची ही परंपरा आपण सुरू करूया. तुमचं एक छोटंसं पाऊल कुणाच्या आयुष्यात आशेचा किरण बनू शकतं. जगताना आपण अनेकांना मदत करतो, पण मरणानंतरही कुणाला जीवन द्यायचं असेल तर अवयवदान करा. रस्ते दुर्घटना किंवा अशा प्रकारच्या आपण गट मीटिंग प्रतिज्ञा ह्या अवयवदानाच्या निमित्तानं आपल्या कार्यालयामध्ये घेऊ. त्याचबरोबर अधिक माहितीसाठी अशा प्रकारचा QR कोडसुद्धा उपलब्ध आहे. याचीसुद्धा जनजागृती केल्यानंतर आपल्याला समाजामध्ये माहिती देता येईल. आपल्याला मरणानंतरही जगता येते. काही महत्त्वाचा संदेश या माध्यमातून देता येतो. आणि अवयवदान हे किती महत्त्वाचं आहे हे त्या गरजू रुग्णांना त्यांच्या ज्या अडचणी आहेत त्या ह्या अवयवदानानंतर कशा दूर होऊन त्यांच्या जीवनात कसा एक प्रकाश
निर्माण होतो आणि आपल्या मृत्यूनंतर आपलं हे शरीर कोणत्याच कामाचं नसतं. त्यामुळं आपण प्रत्येकानं असा निश्चय केला पाहिजे, प्रतिज्ञा केली पाहिजे की आपल्या रुग्णासाठी आपल्या या मृत्यूपश्चात आपण अशा प्रकारचं अवयवदान करू शकतो. हीच खरी जे जनसेवा असेल, रुग्णसेवा असेल. जय हिंद.